तर मित्रांनो, इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की मालूम असेल तुम्हाला, धर्मादाय आणि पोलीस भरतीची सध्या ॲडव्हर्टाईज आणि धर्मादाय आयुक्ताची जी वॅकन्सी निघाली त्याची काय चालू आहे, एक्झाम चालू आहे। जे सिनियर क्लर्क आणि निरीक्षक यांची एक्झाम होणार आहे। तर त्याच्यासाठी काय करता, आपण एक मॉक टेस्ट घेणार आहे। म्हणजे काय होईल, तुम्हाला जे पेपर सोडताना कॉन्फिडन्स येईल आणि जे TCS मध्ये आलेले प्रश्न आहे त्या टाईपचेच प्रश्न मी इथे घेतलेले आहे। तर चला मॉक टेस्ट चालू करू। काय म्हटलं तुम्हाला, ABC हे एक काम अनुक्रमे 12, 15 आणि 20 दिवसात पूर्ण करू शकतात। तर त्यांनी मिळून काम केल्यास ते पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल म्हणतात। तर काय म्हटलंय तुम्हाला, A किती दिवसात करतो 12, B किती दिवसात करताय म्हणते 15 आणि C हा जो आहे हा 20 दिवसात काम करताय म्हणताय। जर ह्या तिघांनी जर सोबत काम केलं, म्हणजे जर त्यांनी एकट्याने काम केलं A ने ते 12 दिवसात, B ने जर केलं तर 15 दिवसात, तर C ने जर केलं तर 20 दिवसात होईल ते काम। जर ते तिघा मिळून जर काम केलं म्हणताय तर ते किती दिवसात कंप्लीट होईल। तर काय करायचं, अशा टाइमला याचा रेशो घ्यायचा, तिघांचा म्हणजे अनुपात घ्यायचा। अशी संख्या बघायची जे 12, 15 आणि 20 या तिन्ही व्हॅल्यूला भाग दिला पाहिजे। मला सांगा आता अशी कोणती संख्या आहे 12, 15 आणि 20, तर ती आहे 60, बरोबर आहे। नंतर मला सांगा 12 ने जर 60 ला भागलं तर किती येते 5, बरोबर आहे। 15 ने 60 ला भागलं तर किती येते 4 आणि 20 ने 60 ला भागलं तर किती येईल 3। म्हणजे A ची एका दिवसाची क्षमता किती आहे 5, B ची किती आहे 4 आहे आणि C ची किती आहे 3 आहे। ही जी आहे ही क्षमता आहे त्यांची, म्हणजे इफिशियन्सी इंग्लिश मध्ये म्हणू शकता तुम्ही। आता काय म्हटलं तुम्हाला इथे, जर त्यांनी मिळून काम केले तर त्यांची इफिशियन्सी किती होईल एका दिवसाची 5 आणि 4 9 3 12। मग त्यांना जर 60 दिवसात हे 12 काम करायचं असेल तर किती होईल 12 पंचे 60। म्हणजे त्या तिघांनी जर मिळून काम केलं तर ते काम जे आहे ते 5 दिवसात कंप्लीट होईल। म्हणजे ह्या जे एक्झाम्पलचं जे आन्सर आहे ते किती आहे 5 डेज, बरोबर आहे। समजलं का सर्वांना काय केलं मी, याचा एक एलसीएम घेतला, त्यांची इफिशियन्सी काढली, तिघा मिळून किती काम करतो ते 5 4 9 3 12, म्हणून 60 भागिले 12 घेतले मी आणि जर पूर्ण भाग दिला तर किती आले माझे 5। म्हणजे तिघा मिळून जर काम केलं तर ते 5 दिवसात ओव्हर होऊन जाईल। ओके, तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू। नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले आपल्याला, एक फर्निचर दुकानदार मालकाने 13,120 ला सोफा सेट विकून किती 2.5% नफा मिळवला म्हणतात। तर त्या सोफ्याची मूळ किंमत किती आहे म्हणतात। म्हणजे इथे तुम्हाला जे हे दिलेले आहे हे विक्री मूल्य दिले आहे, म्हणजे सेलिंग प्राइस दिली आहे तुम्हाला इथे सरळ सरळ किती दिलं आहे 13,120 दिलेला आहे। तुम्हाला कॉस्ट प्राइस म्हणजे क्रय मूल्य काढायला सांगितलं आहे आणि नफा म्हणजे प्रॉफिट दिलेला आहे तुम्हाला 2.5%। ओके, तर कसं काढायचं, म्हणजे तुम्हाला सरळ सरळ मूळ किंमत काढायची आहे त्याची ज्या वस्तूची। ओके, तर बघा इथे मला सांगा ह्या 2.5 ला काय लिहू शकतो मी ह्या पर्सेंट मध्ये, असं लिहू शकतो ना 2.5 डिवाइड बाय 100। अजून याला कसं लिहू शकतो मी 25 भागिला 1000 असं लिहू शकतो ना याला। आता सांगा मला 25 ने इथे भाग जातो काय, हो, तर किती टाइम 4 टाइम्स म्हणजे 40, म्हणजे किती झाले टोटल 1/40, म्हणजे 40 वर 1 हे झाला, बरोबर आहे। 40 होती मूळ व्हॅल्यू, प्रॉफिट किती झालं 1 चा, म्हणजे सेलिंग प्राइस किती झाली त्याची 41 आणि ह्या 41 ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली आहे 1320 दिलेली आहे। ओके, म्हणजे 41 ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली आहे 3120 रुपये दिली आहे आणि नाही 13,120 रुपये दिलेली आहे। आणि तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायला सांगितली, ही कॉस्ट प्राइस झाली आणि हा जो झाला हा प्रॉफिट असतो हा। तर तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची 40 ची व्हॅल्यू काढायची। आता भाग द्या, 40 गुणिले 3 किती होतो 123 होतो, बरोबर आहे। आणि नंतर किती टाइम्स जातो 2 टाइम्स, बरोबर आहे। म्हणजे जी फायनल जी व्हॅल्यू झाली आपली ते काय होईल 320 गुणिले 40, बरोबर आहे। मग इथे काय होईल 4 2 8 आणि 4 3 12, म्हणजे जी मूळ किंमत होती
ती किती होती 12,800. समजलं काय काय केलं मी हे 2.5% होती त्याला फ्रॅक्शन मध्ये आणलं. ही जी 40 आहे हे कॉस्ट प्राइसची किंमत आहे. प्रॉफिट 1 चा झालता म्हणून 41 ची जी किंमत दिली होती तुम्हाला 1320 दिली होती आणि तुम्हाला काढायला काय सांगितलं होतं 40 ची किंमत. मग किती होते किती टेक्स भाग जातो याला 1320 ला तर 41 ने भागला तर 320 येतो आणि मग काय करायचं मूळ किंमत काढायची असेल तर 40 ने गुणाकार करायचा. तर फायनल व्हॅल्यू किती निघाली माझी 1200 12,800 निघाली. ओके तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आपल्याला 2 वर्षाचा सीआय आणि एसआय मधील फरक 144 आहे आणि दर शेकडा तुम्हाला किती दिलाय 12% असेल तर ती रक्कम किती. तर सर्वांना माहित असेल काय म्हटलं तुम्हाला इथे म्हणजे चक्रवृद्धी व्याज आणि सरळ व्याज दोघांचा जो डिफरन्स दिलाय तुम्हाला तो 144 दिलेला आहे. किती वर्षासाठी टाइम किती दिलेला आहे 2 वर्ष आणि रेट किती दिलेला आहे 12%. ओके तर तुम्हाला व्हॅल्यू काय म्हटलं तुम्हाला प्रिन्सिपल म्हणजे रक्कम काढायला सांगितली आहे. तर याचा एक फॉर्म्युला असतो 2 वर्षाचा जर काढायचा असेल तर काय असतो P × R / 100 चा पॉवर 2. जर तुम्हाला 2 वर्षाचा जर चक्रवृद्धी आणि सरळ व्याज याच्यातला 2 वर्षाचा फरक काढायचा असेल तर याचा फॉर्म्युला असतो CI - SI = असतो P × R / 100 चा स्क्वेअर असतो. तर आता काय करायचं इथे व्हॅल्यू ठेवायची. 2 वर्षाचा डिफरन्स किती दिला आहे तुम्हाला 144. प्रिन्सिपल काढायचा आहे. रेट किती दिला आहे तुम्हाला 12% आणि इथे 100 दिलेला आहे. तर काय होईल इथे आता याला सॉल्व करा बरं. काय होईल 12 चा स्क्वेअर किती होतो 144 आणि 100 चा स्क्वेअर किती होतो 10,000 बरोबर आहे ना. इथे काय होईल 144 काय होईल 144 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला जे प्रिन्सिपल पाहिजे होतं म्हणजे रक्कम पाहिजे होती ती किती निघाली 10,000. ओके समजलं का सर्वांना. कंपाऊंड आणि एसआयचा डिफरन्स दिला होता रेट दिला होता टाइम दिला होता. याचा जो फॉर्म्युला असतो तो असतो P × R / 100 चा स्क्वेअर असतो. इथे 144 व्हॅल्यू मी मला प्रिन्सिपल काढायचा होता. 12 चा स्क्वेअर किती होतो 144. 100 चा स्क्वेअर किती होतो 10,000. ओके 144 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपल्याला 1331 क्यूब रूट मध्ये दिलाय तुम्हाला 1331 × 1728 × 100 दिलेला आहे तुम्हाला. डिवाइड बाय काय म्हटलंय 15,625 म्हटलंय × 8 दिलेला आहे. ओके तर सांगा मला 1331 जर क्यूबच्या बाहेर काढला तर हा कशाचा क्यूब आहे 11 1728 12 × 100 बरोबर आहे आणि हा काय झाला 25 आणि × 8 बरोबर आहे ना. 15,625 हा कशाचा क्यूब आहे क्यूब रूट आहे 25 चा आहे. तर काय होईल इथे 25 चोक 100 4 दोन्ही 8 नंतर काय होईल 2 12 म्हणजे जी टोटल व्हॅल्यू किती निघाली 66. सर्वांना मल्टिप्लिकेशन जमतो ना कारण की कॅल्क्युलेशन कॉम्पिटेटिव्ह मध्ये तुम्ही जवळ जासान तेव्हा कशी फास्ट पाहिजे. ओके तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे. जर A/B काय म्हटलंय तुम्हाला A/B 8:12 दिलेला आहे. B/C काय म्हटलंय तुम्हाला 36:4 दिलेला आहे. C/D हे दिलेलं आहे आणि 9:48 दिलेला आहे. तर तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं A/D सांगितलंय. रेशोचा हा तराडीमध्ये आलेला प्रश्न आहे. तर बघा कसे फाइंड आउट करतात A/D काय करायचं मला सांगा. A/B हे असं लिहिलं चालते नाही. B/C असं लिहिलं चालते. C/D आता मला सांगा इथे काय होईल B कॅन्सल होऊन जाईल C कॅन्सल होऊन जाईल राहील काय फक्त इथे A/D. ओके म्हणजे इथे B काय होणार कॅन्सल C काय होणार कॅन्सल C काय होणार कॅन्सल. मग मला फायनल काय मिळते इथे A/D. तर मग इथे काय करायचं 8:12 ×
36:4 इंटू 9:48. ओके, समजलं नाही कशा प्रकारे होईल तर म्हणजे बी बी इथे कॅन्सल होऊन जाईल, सी सी कॅन्सल होऊन जाईल आणि जो मला फायनल रेशो मिळणार आहे ह्या मल्टिप्लिकेशनचा तोच माझा काय रेशो होईल, ए रेशो डी होऊन जाईल. तर बघा इथे काय होईल 12×36 बरोबर आहे. मग इथे काय होईल 4×2 8 होऊन जाईल बरोबर आहे. इथे 6 ने 48 ला भाग जर दिला तर काय होईल 8 8 टाइम्स येईल बरोबर आहे. आणि इथे काय झालं 9 म्हणजे ए रेशो जो डी आहे तो किती मिळाला मला 9:8 मिळाला. तर समजलं का सर्वांना कशा प्रकारे आणलं. तर अशा प्रकारे 4 क्वेश्चन झालेले आहेत. तर चला 5 क्वेश्चन दिले आपण. तर चला क्वेश्चन नंबर 6 कडे वळू. क्वेश्चन नंबर 6 काय म्हटलाय 27 चे 33/1/3% म्हटलंय तुम्हाला आणि x चा इज इक्वल टू म्हटलं तुम्हाला x चा 25% बरोबर किती. तर काय होईल आपल्या म्हणजे सरळ सरळ इथे x ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. 27 चा म्हणजे मल्टिप्लिकेशन जाऊ दे चा 33/3 33/3 ची जी व्हॅल्यू असते आता हे खूप जणांना माहित नसेल 1/3 ची जी व्हॅल्यू असते ती 1/3 असते. कसं तर सांगा मला 33 गुणिले 3 किती होतो 99 प्लस काय होईल हा 1 म्हणजे 100/3 इंटू 1/100 म्हणजे काय होईल 1/3 होईल बरोबर आहे. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती किती असते 1/3 इज इक्वल टू x इंटू 1/4 होईल बरोबर आहे. इथे काय होईल मग 3 9 27 आणि हा 4 इकडे गेला तर काय होईल 36. तर x ची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 36. तर चला 7 नंबर क्वेश्चन काय दिले आपल्याला इथे पाईप पी आणि क्यू अनुक्रमे 9 आणि 12 दिवसात टाकी भरतात आणि आर तेच टाकी 15 दिवसात रिकामी करतात. जर तिन्ही पाईप सोबत उघडल्यास ते किती म्हणजे किती दिवसात टाकी भरणार म्हणते. तर काय होईल काय म्हटलं तुम्हाला पी किती दिवसात भरताय म्हणते 9 क्यू किती 12 आणि आर तेच टाकी किती दिवसात भरणार आहे 15 दिवसात भरणार आहे बरोबर आहे. जर आर ही टाकी खाली करणारी आहे म्हणजे निगेटिव्ह काम करून आली आहे आणि पी आणि क्यू हे काय करून आली पॉझिटिव्ह काम करून आली. तर काय होईल जर तिघांना एक सोबत जर म्हणजे उघडल्यास ते किती वेळ दिवसात काम कंप्लीट करेल. त्याच्यासाठी काय माहिती असायला पाहिजे आपल्याला 9 12 आणि 15 चा एक एलसीएम माहित असायला पाहिजे. एलसीएम सर्वांना काढता येतो ना 3 घ्यायचा 3 चौक 12 आणि 3 5 15. आता जातो का भाग नाही काय होईल 5 चौक 20 20 9 180 बरोबर आहे. म्हणजे यांचा जो एलसीएम आहे तो किती आहे 180 आहे बरोबर आहे ना. आता लक्षात आलं तुम्हाला एलसीएम वगैरे काढणं. एलसीएम खूप महत्त्वाचा असतो अशा एक्झाम्पल मध्ये. आता पण ह्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलं तुम्हाला पी 9 दिवसात म्हणजे 9 दिवसात भरताय म्हणते क्यू पण 12 दिवसात भरताय. फक्त आर हा जो पाईप आहे हा निगेटिव्ह काम करताय म्हणजे नकारार्थी काम म्हणजे तो म्हणजे जे भरत आहे ते खाली करण्याचं काम करत आहे. ओके तर काय होईल पी किती दिवसात 9 क्यू 12 दिवसात आणि आर 15 दिवसात म्हणजे इथे निगेटिव्ह साइन दिलेला आहे मी. ओके लक्षात ठेव जा. एलसीएम काय होईल 180. आता मला सांगा किती भाग जाईल 20 12 × 12 आणि 12 × 5 60 बरोबर आहे. इथे किती जाईल 15 × 15 आणि 15 दोन्ही 30. पण हे याचं निगेटिव्ह काम झालं. ओके जर तिघांनाही उघडलं तर किती दिवसात भरेल म्हणते ती टाकी. तर काय होईल मला सांगा 20 हे झाली त्यांची इफिशियन्सी. ओके तर 20 आणि 15 किती होतो 35 मायनस मायनस आहे इथे बघा 20 आणि 15 किती होतो 35 मायनस 12 तर काय होईल 23 बरोबर आहे ना. म्हणजे 23 म्हणजे काय होईल इथे 180 भागीला 23 होऊन जाईल. आता काय करायचं याला भाग द्यायचा 23 ने किती टाइम्स भाग जातो याला 23 ने जर तुम्ही 6 टाइम्स दिला 7 टाइम्स दिला तर काय होईल 8 टाइम्स येईल. 8 त्रिक 24 2 राहतो 8 दुनी 16 2 18 म्हणजे 7 टाइम्स भाग जाईल येते
तर काय होईल 7 त्रिक 21, राहिले किती 2, 7 2 14 आणि 2 16, बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही याला भाग जर दिला 180 ला 23 नी तर किती राहील 7 राहील. आणि किती 180 मधून जर 161 गेले तर किती राहतो 19, म्हणजे 19 7/7 इंटू 19/23, हे काय झालं त्याचा फायनल आन्सर झालं. ओके, याला तुम्ही पॉइंट मध्ये पण घेऊ शकता, पण त्याचं जे आन्सर दिलं तुम्हाला 7 इंटू 19/23 ह्या फॉर्म मध्ये दिलं होतं, म्हणजे फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये दिलेलं होतं. जर म्हणजे जर फायनल जे आन्सर आहे म्हणजे किती दिवसात उघडल्यावर ते तिघांना पण किती दिवसात उघडल्यावर ती टाकी कंप्लीट करेल, तर 7 इंटू 19/23. तर समजलं का सर्वांना? जसा सेम जो फर्स्ट क्वेश्चन होता त्याच टाईपचा राहतो पाईप अँड क्रिस्टल, आणि जो आपला टाइम अँड वर्क आहे हा सेमच टॉपिक आहे, फक्त त्याच्यात थोडेसे कसे कॉन्सेप्ट त्याच्यात निगेटिव्ह वर्क नाही होत टाइम अँड वर्क मध्ये, पण इथे काय होते जे पाईप अँड क्रिस्टल राहते त्याच्यात एक निगेटिव्ह वर्क करणारा पण राहतो. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपल्याला 64x4 या संख्येचा प्रमाण आहे. तर म्हणजे काय म्हणतात 64x4 या संख्या प्रमाणात आहे, तर x ची व्हॅल्यू सांगा. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला तृतीय घात विचारला इथे, याला असं लिहित असते 64x डिवाइड बाय 4. मग काय होईल इथे ह्या फॉर्म मध्ये लिहायला लागते गुणोत्तर असलं तर, म्हणजे तुम्हाला सरळ सरळ 64 गुणोत्तर 1 बरोबर काय दिलं होतं x गुणोत्तर 4 ह्या प्रमाणात आहे म्हणताय, तर तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर याला जर लिहिलं तर ह्या फॉर्म मध्ये होऊन जाईल. आता मला सांगा हा x इकडे गेला तर काय होईल x स्क्वेअर होऊन जाईल, इकडे काय होईल 64 गुणिला 4 म्हणजे काय होईल 256. x स्क्वेअर इज इक्वल टू 256 होईल, आणि 256 हा कशाचा स्क्वेअर आहे, हा 16चा स्क्वेअर आहे. म्हणजे ती व्हॅल्यू काय झाली x इज इक्वल टू काय झालं 16 झालं. ओके, समजलं का सर्वांना? असे 3 जर प्रमाणात दिले असेल तर तुम्हाला तृतीय घात विचारला आहे असं समजायचं आहे. 4 दिले असेल तर फोर्थ घात म्हणजे फोर्थ हे पॉवर विचारला आहे असं लक्षात ठेवायचं. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला. इथे एक सिरीज दिलेली आहे 1 2 5 26 आणि पुढची तुम्हाला काढायला सांगितले आहे. तर बघा इथे काय लॉजिक लागते, इथे काय होऊन आलं 1, इथे 3 आणि डायरेक्ट इथे खूप इन्क्रीज झाली आहे व्हॅल्यू, म्हणजे 5 पासून डायरेक्ट 26 गेलेला आहे, म्हणजे इथे डिफरन्सचा ते यूज होऊच नाही शकत. तर काय करायचं, सिरीज मध्ये 2 कॉन्सेप्ट खूप लागतो, एक तर डिफरन्स किंवा ऍडिशन, थर्ड लागतो स्क्वेअर बघायचा की बा स्क्वेअर मध्ये कोणची म्हणजे व्हॅल्यू ऍड होऊ राहिली की मायनस होऊ राहिली, हा एक कॉन्सेप्ट खूप लागतो, किंवा मल्टिप्लिकेशनचे कॉन्सेप्ट खूप लागतो. तर बघा इथे व्हॅल्यू कशी रॅपिडली इन्क्रीज होऊ राहिली. तर बघा जर मी त्याला 1 चा स्क्वेअर केला तर काय होतो, 1 चा स्क्वेअर काय होतो 1च होतो, पण त्याच्यात मी जर 1 ऍड केला तर काय होईल 2 होऊन जाईल. ओके, म्हणजे बघा इथे 2 आला. नेक्स्ट बघू आपण इथे जर 2 चा स्क्वेअर केला तर काय होतो 4 होतो, बरोबर आहे ना, आणि त्याच्यात जर मी 1 ऍड केला तर काय होईल 5 होऊन जाईल. म्हणजे ही सिरीज इथे ह्या क्रमानुसार चालत आहे. तर बघा नेक्स्ट बघू म्हणजे सॅटिस्फाय होते का, तर 5 चा स्क्वेअर किती होतो 25 प्लस 1 म्हणजे काय होईल 26. म्हणजे बघा ही सिरीज हा सिक्वेन्स फॉलो करत आहे. मग नेक्स्ट काय होईल 26 चा स्क्वेअर प्लस 1 होऊन जाईल. 26 चा स्क्वेअर किती होतो 776 प्लस 1 म्हणजे काय होईल 777, म्हणजे 677 हे काय तुमचं फायनल व्हॅल्यू आहे. म्हणजे इथे जी x ची व्हॅल्यू येईल ती 677 येईल. ओके, समजलं का सर्वांना? तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला, एक गाडी आहे म्हणताय, नाही सॉरी 10 नंबरचा आहे. काय दिलाय तुम्हाला 12 गुणिला 13 ब्रॅकेट मध्ये भागीला 2 प्लस 16 मायनस 32 32 दिलेला आहे. तर काय करायचं, सर्वांना बॉडमास हा कॉन्सेप्ट माहितच असेल,
सर्वप्रथम काय करायचं, ब्रॅकेट सॉल्व करायचं. 12 गुणिले 13 किती होतो, 156 भागिला 2 प्लस 16 मायनस 32. नंतर काय होते, ब्रॅकेट नंतर ऑफ असतो, मग त्याच्यानंतर डिव्हिजन असतो, म्हणजे भागाकार करायचा. काय होईल, 2 7 14 आणि 2 8 किती होईल 16 प्लस 16 मायनस 32. नेक्स्ट काय असतो, नेक्स्ट ऍडिशन असतो. मल्टिप्लिकेशन आहे नाही इथे, म्हणून नेक्स्ट काय इथे ऍडिशन आहे. तर काय होईल, 8 6 14 1 म्हणजे 94 मायनस 32. लास्ट काय राहिला, सबस्ट्रॅक्शन. बरोबर आहे ना, लास्ट सबस्ट्रॅक्शन असतो. तर 4तून 2 गेले किती राहतो 2 आणि 9तून 3 गेले किती राहतो 6. म्हणजे जे फायनल जे आन्सर झालं आपलं ते किती झालं 62. सगळ्यांना बॉटमास येतो ना. तर इझी अशा प्रकारचे पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, 11 नंबरचा प्रश्न आहे. काय म्हणताय, एक गाडी पुणे ते मुंबई 75 किलोमीटर वेगाने जाते, तसेच मुंबई ते पुन्हा 25 किलोमीटर पर वेगाने परत येते. तर सरासरी गाडीचा सरासरी वेग विचारलाय. तर सरासरी जर वेग काढायला सांगितला असेल तुम्हाला, तर त्याचा एक फॉर्म्युला असतो. काय असतो, 2 × x × y डिवाइड बाय x + y. ओके, मग काय करायचं, गाडी जात आहे कितीच्या स्पीडने जात आहे 75च्या. ओके, परत येत आहे कितीच्या 25च्या, प्लस 75 प्लस 25 किती होतो 100. ओके, मग काय होईल इथे 25 चोक काय होईल 100. इथे 2 ने पुन्हा भाग जाईल 2 टाइम्स, म्हणजे 75 भागिला 2 जर केले तर काय होईल 37.5. ओके, म्हणजे त्याची जी आपली जी सरासरी हे निघाली वेग ते किती निघाली 37.5 किलोमीटर पर आवर. ओके, हे झालं तुमचं फायनल आन्सर. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. आय थिंक सगळ्यांना समजलंच असेल, काही एवढा डिफिकल्ट नाही आहे प्रॉब्लेम. तर चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, 5 200 7 2 196 4 2 आणि x दिलेला आहे. तर बघा अशा प्रकारचा जर तुम्हाला बॉक्स दिलेला असेल आणि खूप पॉप्युलर क्वेश्चन राहतो, असे खूप जण काय होते, खूप जणांना अंडरस्टँडिंग नाही आहे की बा ही व्हॅल्यू कशी आलेली आहे म्हणून. तर लक्षात ठेवायचं, कधी पण जी छोटी व्हॅल्यू राहते त्याच्यापासून जो रिझल्ट मिळतो तो मोठ्याच व्हॅल्यूचा मिळतो. म्हणून काय करायचं, कधी पण छोटी व्हॅल्यू दिलेली असेल आणि खाली मोठी व्हॅल्यू दिलेली असेल तर नेहमी ट्राय करायचा छोटीकडून मोठीकडे जाण्याचा. ओके, छोट्या व्हॅल्यूकडून मोठ्या व्हॅल्यूकडे जाण्याचा. तर बघा काय होईल इथे 5 × 10. आपण इथे आउटपुट मध्ये तुम्हाला काय मिळालं आहे 100 मिळालेलं आहे. इथे काय दिलं आहे तुम्हाला 7 आणि 2 दिलेलं आहे. मग 7 आणि 2 काय होतं 9 होतो, पण इथे काही लॉजिक लागत नाही. बघा जर मी 5 × 2 केलं तर काय होईल 10. आता बघा मला 100 पर्यंत जायचं असेल तर काय करावं लागेल, एक तर 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल किंवा 10चा स्क्वेअर करावा लागेल. तर काय होईल 10चा स्क्वेअर जर केला मी तर काय होईल 100 होऊन जाईल. नंतर काय होईल 7 2 14. मला सांगा 14चा जर मी स्क्वेअर केला तर काय होईल 196 होईल ना. हो, म्हणजे इथे जे दोन्ही याला मी लॉजिक लावले आहे ते सेम लावलेले आहे. त्या म्हणून काय होईल इथे थर्ड जी ही व्हॅल्यू आहे आपल्याला x ची काढायला सांगितली तिथे पण सेम लॉजिक लागेल. काय होईल 4 2 8 होऊन जाईल. 8चा स्क्वेअर किती होतो 64. म्हणजे तुम्हाला इथे x ची जी व्हॅल्यू काढायला सांगितली आहे ती किती आहे 64. ओके, समजलं का सर्वांना अशा प्रकारे काढलं तर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, एका वर्तुळाची त्रिज्या जर 28 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा परिमाप काढायला सांगितलं आहे. तर वर्तुळाचा जो परिधी म्हणतात, परिधी किंवा परिमाप म्हणतात, तर परिमाप काय असतो 2πr असतो. बरोबर आहे. आणि तुम्हाला त्रिज्या म्हणजे रेडियस दिलेलीच आहे, किती दिली आहे 28 सेंटीमीटर दिलेली आहे. तर बस इथे व्हॅल्यू पुट करायची आहे. आणि लक्षात ठेवायचं पायची ही जी व्हॅल्यू असते ते 22/7 असते किंवा तुम्हाला दिलेली असेल 3.14. ओके, हे दोन पैकी एक दिलेलं राहील, त्याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू काढावं लागेल. आपण काय करू 22/7 घेऊ. तर काय होईल 22/7 गुणिला इथे काय होईल व्हॅल्यू कशात दिली आहे तुम्हाला रेडियस 28 दिलेली आहे. बरोबर आहे.
मग इथे काय होईल 7 चोक 28, मग इथे काय होईल 44 गुणिले 4 बरोबर काय 4 चोक 16, 4 चोक 16 आणि 1 17 म्हणजे 176 सेंटीमीटर हे काय झालं तुमचं आन्सर झालं. ओके, समजलं का सर्वांना? तर काय चला 14 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलाय, 72 लोकांच्या एका वर्गात नेहाचा क्रमांक सुरुवातीपासून 27 वा आहे, तर तिचा क्रमांक शेवटून कितवा राहील? तर याचा एक फॉर्म्युला असतो, म्हणजे एकूण संख्या बरोबर काय असते, म्हणजे सुरुवातीपासूनची संख्या प्लस शेवटची संख्या मायनस काय होईल 15. बरोबर आहे. आता काय होईल, तुम्हाला काय म्हटलंय एकूण लोकसंख्या किती दिली तुम्हाला 72, सुरुवातीपासून किती दिलेली आहे 27 दिलेला आहे, प्लस शेवटची काळाची आहे तुम्हाला, समजा मी त्याला x मानलं -1. आता सांगा मला 27 मधून 1 गेला किती राहतो 26, जर आणि 72. ओके, मग हे 26 जर मी इकडे आणलं तर काय होईल वजा होईल, तर x ची व्हॅल्यू काय राहील 12 तून 6 गेले 6 राहते, 7 3 गेले काय राहते 4, म्हणजे शेवटून त्याचा जो क्रमांक राहील तो किती राहील 46 वर राहील. समजलं का सर्वांना? काय असते एकूण संख्या बरोबर सुरुवातीची संख्या प्लस शेवटची संख्या -1 असते. तुम्हाला टोटल दिलेली आहे, प्लस सुरुवातीची दिलेली आहे, शेवटची काळाची आहे. काय करायचं 27 मधून 1 गेला 26 राहते, 26 ला इकडे आणलं तर मायनस होईल, 27 72 मधून जर 26 गेला तर किती राहतो 46, मग म्हणून त्याची शेवटून जी संख्या आहे ती किती आहे 46 आहे. तर चला नेक्स्ट काय दिलंय तुम्हाला, जर प्लस बरोबर काय म्हटलंय भागीला, जर प्लस म्हणजे भागीला, गुणिला म्हणजे काय म्हटलंय तुम्हाला वजा म्हटलंय, भागीला बरोबर काय म्हटलंय अधिक म्हटलंय, आणि वजा बरोबर काय म्हटलंय गुणिला म्हटलंय. तर तुम्हाला काय म्हटलंय 25 गुणिला 12 प्लस 13 -4 भागीला 24. ओके, आता काय करायचं, जसं जसं तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे स्टेटमेंट त्यानुसार करायचं. बघा इथे 25 गुणिला काय म्हटलंय तुम्हाला, गुणिला काय, जर गुणिला बरोबर काय म्हटलंय वजा म्हटलंय, म्हणजे इथे गुणाकारच्या जागी वजाचं चिन्ह लिहायचं, प्लसच्या जागी काय म्हटलंय तुम्हाला भागाकार म्हटलंय. ओके, ओके मित्रांनो, इथे थोडं करेक्शन आहे, इथे 13 नाही आहे, इथे 3 दिलेला आहे. ओके, तर इथे काय होईल 12 भागीला 3 दिलेला आहे, इथे वजाच्या जागी काय दिलेलं आहे तुम्हाला गुणाकार दिला आहे 4. ओके, आणि काय म्हटलंय पुन्हा भागीला काय म्हटलंय प्लस होईल 24. बरोबर आहे, भागीच्या जागी तुम्हाला काय म्हटलंय अधिक करा म्हटलंय. ओके, तर आता काय करायचं, इथे बॉडमधचा रूल लावायचा. इथे सर्वात प्रथम काय करायचं भागाकार करायचा, 12 भागीला 3 किती होतो 4. बरोबर आहे, गुणिला 4 प्लस 24, इथे काय होईल 25 16 प्लस 24, इथे काय होईल 24 25 प्लस 24 किती होईल 49. बरोबर आहे, तर आणि -16 होऊन जाईल, काय होईल 9 6 गेले 3 राहील, 4 1 गेला 3 राहील, म्हणजे 33 हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. जसं जसं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये म्हटलेलं आहे, जसं प्लस, जर प्लस म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे वजा, भागाकार म्हणजे अधिक आणि वजा म्हणजे गुणाकार, तसे तसे चिन्ह काय आहे इथे दिलेले आपल्याला ते चेंज करायचे आणि त्याच्यावरून काय करायचं आन्सर काढायचं. आय थिंक हे सर्वांना माहितीच असेल. तर चला नेक्स्ट क्वेश्चन दिलाय आपल्याला इथे के आणि एन दिलेला आहे, सिरीज दिलेली आहे तुम्हाला, एम आणि के दिलेली आहे, ओ आणि एच दिलेली आहे, नंतर क्यू आणि ई दिलेला आहे. तर नेक्स्ट पुढची व्हॅल्यू विचारली तुम्हाला. आता काय करायचं, इथे अल्फाबेट सिरीज सर्वांना माहीतच असेल, के नंतर एम, एम नंतर ओ, क्यू नंतर काय येईल, मग इथे बघा 3 चा डिफरन्स काय होईल, के एल एम एन ओ पी क्यू आर एस. ओके, सर्वांना अल्फाबेट सर्वांना माहित नसेल म्हणा,
कारण की आणि माहीत असणे गरजेचं आहे. काय होते, जर माहीत असेल तर टाइम वेस्ट नाही होत, जर माहीत नसेल तर लिहावं लागते, बरोबर आहे ना. तर मला सांगा इथे के नंतर एम आहे, एम नंतर ओ आहे, ओ नंतर क्यू आहे आणि क्यू नंतर काय राहील, इथे एस राहील, बरोबर आहे. इथे काय आहे, एन नंतर के आहे, के नंतर काय आहे एच आहे, तीनचा डिफरन्स चालू आहे, इथे एच नंतर ए आहे आणि ई नंतर काय येईल मग बी. म्हणजे जे फायनल व्हॅल्यू जी निघाली माझी ते किती निघाली, काय आहे एस बी निघाली, बरोबर आहे. इथे काय केलं, फक्त इथे डिफरन्सचा खेळ आहे सगळा. ओके, आणि अल्फाबेट सिरीज माहीत असणे खूप गरजेचे आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिला तुम्हाला, 62, 54, 44, 36, 28 आणि 22 याचा काय म्हटलंय तुम्हाला, ऍव्हरेज काढा सांगितलंय. किती व्हॅल्यू दिल्या तुम्हाला, 1 2 3 4 5 आणि 6. ओके, काय करायचं, सर्वात प्रथम ऍडिशन करायची आणि किती संख्या दिलेली आहे हे त्याने डिवाइड करायचं. तर बघा इथे काय होईल, 8 आणि 2 10, 10 6 16, 16 4 20 आणि 6 26 होऊन जाईल. कॅरी काय येईल 2 येईल. इथे काय 2 4 6, 6 आणि 3 9, 9 4 13, 13 आणि 5 किती होतो 18, 18 आणि 6 किती होतो 24 होतो, बरोबर आहे. म्हणजे काय होईल 246 भागीला 6 होऊन जाईल. नंबर ऑफ म्हणजे हे किती दिले तुम्हाला, टोटल संख्या किती दिली, 1 2 3 4 5 6. ऍडिशन केली तर 246 आली आणि टोटल संख्या 6 दिलेल्या होत्या. तर काय होईल 6 चोक 24 आणि 6 1 6, म्हणजे त्याचा जो ऍव्हरेज निघाला तो किती निघाला 41. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. काय म्हटलं तुम्हाला, दोन मित्राच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 दिलेलं आहे, बरोबर आहे. समजा मी त्याला x कन्सिडर केलं. ओके, रेशिओला 3 वर्षानंतर म्हणतात तुम्हाला, म्हणजे 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर जे आहे ते 5:7 मध्ये दिलेले आहे. ओके, याच्या सॉल्व करायच्या खूप साऱ्या मेथड आहेत, पण खूप जणांना मी जर दुसरी मेथड सांगितली तर समजेल नाही. ओके, म्हणून आपण ही जी जनरल मेथड आहे जी यूज करतो त्या मेथडने सॉल्व करू. ओके, तर ह्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. काय म्हटलं, दोन मित्राच्या आजचे वयाचे गुणोत्तर काय दिले आहे 2:3 दिलेले आहे. 3 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर किती होणार आहे, म्हणजे 5:7 होणार आहे. तर त्यांचे आजचे वय काढायला सांगितले. ओके, काय होईल इथे 7 2 14 प्लस 7 3 21 5 3 15 आणि 5 3 काय होईल 15 होऊन जाईल. ओके, हे समजलं का सर्वांना. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी. नंतर काय होईल 14 मधून 15 गेले x राहील आणि 21 मधून 15 गेले किती राहतो 6 राहतो, बरोबर आहे. म्हणजे x ची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 6 निघाली. आणि दोघांचे जर वय विचारले प्रेझेंट तर काय होईल 2 गुणिले 6 केलं तर किती होईल 12 आणि 3 गुणिले 6 जर केलं तर किती होईल 18. तर बघा त्या दोघांच्या वयाचे आजचे गुणोत्तर किती आहे तर 12 आणि 18. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला इथे, तर A:B 5:7 दिलेला असेल आणि AB रेशो C 8:3 दिलेला असेल तर काय म्हणतात तुम्हाला A - B डिवाइड बाय B - C. ओके, तर बघा इथे रेशो कसा दिलेला आहे, A:B 5:7 दिलेला आहे आणि A+B रेशो C 8:3 दिलेला आहे. तर बघा हे साधं कॉमन एक्झाम्पल नाही आहे. याच्यामध्ये काय करावं लागतं तुम्हाला, ह्या एक्झाम्पल मध्ये हा A:B आणि हा A+B याला सेम करावे लागते. मला सांगा आता इथे 7 आणि 12 हा किती होतो 5 आणि 7 किती होतो 12 आणि इथे 8 दिलेला आहे. म्हणजे दोघेही सेम आहे का नाही, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल मला दोघांनाही सेम करावं लागेल. 12 आणि 8 चा एलसीएम काय येतो 24. तर मला सांगा इथे 12 येतो ना, इथे 8 येतो. मग इथे काय करावं लागेल, इथे तुम्हाला 3 टाइम्स मल्टिप्लाय करावं लागेल. पूर्ण याला नाही करायचं, फक्त A+B लाच करायचं आणि इथे 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल दोन्हीही A:B आणि A+B यांचा रेशो काय होऊन जाईल सेम होऊन जाईल.
तर आता इथे 2 ने जर मल्टिप्लाय केलं मी तर काय होईल 5 दुनी 10 आणि 14. इथे हा ए रेशो बी चा झाला बरोबर आहे. नंतर ए प्लस बी रेशो सी इथे काय होईल 8 त्रिक 24 आणि 3. बघा इथे 10 आणि 4 किती झाले 14 आणि ए प्लस बी पण काय झाले 24 होते आणि इथे ए प्लस बी पण 24 झाले. म्हणजे इथे जे मी रेशो आणला तो सेम आणला बरोबर आहे. म्हणजे इथे सॅटिस्फाय झाली. याच्यावरून बघा मला आपल्याला याची व्हॅल्यू मिळाली. कशाची ए बी आणि सी ची व्हॅल्यू मिळाली. तर बघा काय होईल ए ची व्हॅल्यू जी आहे ते काय होईल ती होईल किती झाली 10. बी ची व्हॅल्यू किती मिळाली मला 14 आणि सी ची मला ऍज इट इज ठेवायची आहे 3. ओके. तर आता मला इक्वेशन काय फाइंड आउट करायचं ए मायनस बी. ए मायनस बी म्हणजे 10 मायनस 14 नंतर बी मायनस सी 14 मायनस 3 बरोबर आहे. इथे किती होईल -4 डिवाइड बाय 14 तून 3 गेले किती राहतो 11. म्हणजे काय होईल -4 बाय 11. हे काय झालं याचं फायनल आन्सर झालं. ओके. तर चला तर बघा मित्रांनो काय दिलं आहे 21 नंबरचा क्वेश्चन आहे. जर 1.5x = 0.04y तर तुम्हाला काय विचारलं y² - x² डिवाइड बाय y² + 2xy + x². ओके. हा फॉर्म्युला बेस असतो आणि तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे RTCS पॅटर्न मध्ये. ओके. तर काय होईल सर्वात प्रथम काय करायचं याला सिंपलीफाई इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणायचं. 1.5x = काय दिलं तुम्हाला 0.04y दिलेला आहे. तर सर्वात प्रथम काय करायचं x/4 ची व्हॅल्यू काढायची. x/y ची व्हॅल्यू काढायची. काय होईल इथे 4/100 होऊन जाईल आणि इथे काय होईल 10/15 होईल बरोबर आहे. 0 0 कॅन्सल. इथे काय होईल 2 दुनी 4 आणि 2 पंचे 10 म्हणजे काय होईल 2/75 होऊन जाईल. x/y याची जी व्हॅल्यू निघाली ती 2/75 निघालेली आहे. ओके. आता खेळ आहे तुमचा. इथे जे विचारलं आहे ते सॉल्व्ह करायचं. इथे काय विचारलं तुम्हाला y² - x² डिवाइड बाय काय असतो y² + 2xy + x² = तर काय होईल मला सांगा. हा एक फॉर्म्युला असतो काय असतो y² a² - b² हा काय असतो a - b * a + b असतो बरोबर आहे ना. तर काय करायचं इथे सॉल्व्ह करताना y - x * y + x होईल. आणि मला सांगा हा कशाचा फॉर्म्युला आहे हा y + x चा स्क्वेअर आहे बरोबर आहे. y + x चा हा काय झाला स्क्वेअर आहे. तर काय होईल इथे सांगा मला हा एक कॅन्सल होऊन जाईल. मग राहिलं काय फक्त इथे y - x डिवाइड बाय y + x. आता काय करायचे इथे व्हॅल्यू पुट करायची. आता हे तर क्लिअर केलं ना आपण हे व्हेरीफाय केलं. आता काय झालं y - x डिवाइड बाय y + x झालं. आता काय करायचं मी इथे जी व्हॅल्यू काढलेली आहे x/y ची हे इथे पुट करायची. तर काय होईल x च्या y च्या ठिकाणी y ची ठेवायची काय होईल 75 मायनस x च्या ठिकाणी काय राहील 2 राहील. y च्या ठिकाणी काय ठेवायचं 75 प्लस इथे काय राहील 2 राहील. तर इथे काय होईल 73 डिवाइड बाय 77 हे काय होईल तुमचा फायनल आन्सर आहे. आणि पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे हा. ओके. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आपल्याला कथन दिलेलं आहे q <r <t = u greater b greater or equal to x or less than a दिलेलं आहे. आणि निष्कर्ष काय म्हटलं तुम्हाला t is greater than x. आता सांगा मला t हा x पेक्षा ग्रेटर आहे काय. बघा इथे काय दिलं आहे इक्वल साइन दिलं आहे नंतर ग्रेटर दॅन आहे नंतर ग्रेटर दॅन इक्वल आहे आणि नंतर x आहे म्हणजे बरोबर आहे. हे निष्कर्ष काय आहे t is greater than x. हा ही जे निष्कर्ष दिलं आहे हे राईट आहे. नंतर काय दिलंय तुम्हाला r is greater than v. बघा इथे दोन साइन बघा कशा दिलेल्या आहेत तुम्हाला अपोजिट आहे ना. दोन साइड बघा अपोजिट आहे r आणि इथे v. इथून इथे जाताना किंवा इथून इथे येताना दोघांचे जे साइन आहे ते अपोजिट आहे.
म्हणजे इथेच हे काय झालं, रॉंग झालं. म्हणजे निष्कर्ष एक हे काय आहे, राईट आहे आणि बी काय आहे, रॉंग आहे. ओके, समजलं सर्वांना? हे इनइक्वॅलिटी एक्झाम मध्ये खूप येतो, खास करून TCS पॅटर्न मध्ये खूप दिसतो, किंवा जे IBPS पॅटर्न वगैरे राहते त्याच्यात जो IBPS चा पॅटर्न आहे त्यांचा मोस्ट फेवरेट क्वेश्चन आहे. तर नेक्स्ट काय दिलं तुम्हाला, 1014 गुणिला 986 बरोबर किती म्हटले. आता एवढा गुणाकार करत बसले तर विदिन म्हणजे 5 मिनिट सहज निघून जाईल तुमचा. याच्यासाठी काय माहित पाहिजे, काही कॉन्सेप्ट माहित पाहिजे. याच्या पहिले जे एक्झाम्पल घेतलं त्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, मला जर a² - b² जर सॉल्व करत असेल तर काय होईल, a - b × a + b. ओके, आता मला सांगा 1014 आणि 986 याच्यात अशी कोणची एक कॉमन संख्या आहे की जी ऍड केलं तर 1014 येईल आणि वजा केलं तर 986 येईल. बघा, जर मी 1000 मधून 14 वजा केले आणि 1000 मध्ये 14 ऍड केले तर बघा सेम राहते ना. 1000 मधून 14 केले तर 986 राहतो, 1000 मध्ये 14 ऍड केले तर काय होतो, 1014 होतो. आता काय होईल, इथे हा फॉर्म्युला इथे अप्लाय होईल. इथे काय होईल, 1000² - 14² बरोबर आहे ना. समजलं तुम्हाला कशा प्रकारे आणलं तर. आणि नेक्स्ट काय होईल, 1000² करायचा. 1000² किती होतो, 1 मिलियन होतो बरोबर आहे. -196 वजा करायचे तर काय होईल, 4 राहील. इथे काय होईल, 0, इथे 8, इथे 9, इथे 9, 9 म्हणजे 9,99,804 हे काय झालं, तुमचं फायनल आन्सर झालं. समजलं का सर्वांना अशा प्रकारे केलं तर. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय आपल्याला, फेवरेट ह्या शब्दाला जर आपण अल्फाबेट नुसार जर लिहिलं म्हणताय तर किती अक्षराचे स्थान बदलणार नाही म्हणताय तुम्हाला. आता मला सांगा, सर्वप्रथम कोणता येतो, इथे ए येतो बरोबर आहे. नंतर कोणता येतो, ई येतो बरोबर आहे ना. नंतर काय येतो, एफ येतो बरोबर आहे. नंतर काय येतो, आय येतो. आय नंतर जे, के, नंतर काय येतो, आय नंतर काय येतो, आर नाही सॉरी इथे ई येतो, नंतर आय येतो बरोबर आहे ना. आता मला सांगा, ए, ई, एफ, काहीतरी चुकलं, एफ नंतर काय येतो, आय येतो बरोबर आहे. नंतर काय येतो, आर, ओ येतो, नंतर आर येतो बरोबर आहे. नंतर पी येतो, नंतर काय येतो, यू येतो आणि व्ही येतो. आता बघा इथे किती शब्दाचं स्थान बदलणार नाही, म्हणजे बदलणार नाही म्हणताय तुम्हाला. ओके, तर बघा एफ होता इथे ए आला म्हणजे चेंज झाला, ए होता ई झाला, व्ही होता एफ झाला, ओ होता आय झाला, यू होता ओ झाला म्हणजे चेंज झाला, आर होता आरच राहिला म्हणजे हा चेंज झालेला नाही, आय होता टी झाला चेंज झाला, टी होता यू आला चेंज झालेला आहे, ई होता व्ही आला मग चेंज झालाय. म्हणजे आर ही जी अशी एक व्हॅल्यू आहे म्हणजे अल्फाबेट आहे ह्या सिरीज म्हणजे ह्या वर्ड मध्ये ती चेंज झाली नाही. म्हणजे मी ज्याला रिअरेंज पण केलं तरी पण ती चेंज झालेली नाही. ओके, म्हणजे फक्त इथे किती चेंजेस झाले, इथे एकच चेंजेस झाला. ओके, म्हणजे याचं जे आन्सर राहील तुम्हाला ऑप्शन मध्ये असे देऊ शकतात 3, 2, 1 किंवा 0. तर त्याचा आन्सर काय राहील, मग 1 राहील. ओके, समजलं का सर्वांना. तर चला नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन ह्या सिरीजचा काय म्हणते तुम्हाला, दोन संख्येचा मसावी आणि लसावी क्रमशः 19 आणि 144 असेल तर एकूण त्याच्यातली एक संख्या जर 18 असेल तर दुसरी संख्या विचारली आहे. याचा एक फॉर्म्युला असतो, लसावी गुणिला मसावी बरोबर काय असतो, प्रथम संख्या आणि दुसरी संख्या म्हणू शकता तुम्ही.
जी काढायची आहे आपल्याला. तर काय होईल, मग लसावी किती दिलेला आहे आपल्याला, लसावी 144 दिलेला आहे, मसावी 19 दिलेला आहे आणि प्रथम संख्या किती दिली 18 दिलेली आहे आणि दुसरी संख्या काढायची आहे. तर बघा 18ने इथे काय होईल, भाग जाईल 144ला, किती टाइम जातो 8 टाइम जातो. मग इथे किती राहील 8 गुणिला 19 इज इक्वल टू x, म्हणजे 18 गुणिला 9 किती होते 152 आणि ती जी दुसरी संख्या आहे ती किती निघाली माझी 152 निघाली. समजलं का सर्वांना. काय असते लसावी गुणिला मसावी बरोबर प्रथम संख्या गुणिला दुसरी संख्या असते. इथे लसावी 144 दिलेला होता, मसावी 19 दिलेला होता, प्रथम संख्या 18 दिली होती, दुसरी काढायला सांगितली होती. जस्ट मग नंतर काय केलं, जे सिम्प्लिफिकेशन आहे ते सिम्प्लिफाय केलं आणि मला फायनल आन्सर किती मिळाली 152 मिळाला. ओके. तर बघा अशा प्रकारे इथे जे 25 क्वेश्चन मध्ये प्युअरली TCS बेस्ड क्वेश्चन आहे आणि जे तलाठी तुमची 2022 किंवा नगर परिषद एक्झाम झाली किंवा आपली जिल्हा परिषद एक्झाम वगैरे त्या बेसिसवरच घेतलेले आहे मी हे पूर्ण प्रॉब्लेम तुमचे. तर इथे आपण टेस्ट काय करू, ओव्हर करू. जर तुम्हाला टेस्ट जर आवडली असेल जी आज मी घेतलेली आहे आपल्या चॅनलवर, तर काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.